नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट सिरीज मधला हा पुढचा भाग. महापालिका निवडणुकीतल्या माघारीचा दिवस आता संपलाय. त्यामुळे आता निवडणुकातल्या लढती स्पष्ट झालेल्या आहेत. नाशिकमध्ये जवळपास सर्वत्र तिरंगी वा चौरंगी लढती होतील असं आता दिसतंय. माघारीच्या दिवशी जो गोंधळ काल आपण दूरचित्रवाणी असेल किंवा वेगवेगळ्या लोकांनी काढलेले व्हिडिओ पाहिले असतील, ते सगळं बघितल्यानंतर यंदाची एकूणच निवडणूक ही कोणत्या थराला चालली आहे याचा अंदाज येतो. खरं तर याची सुरुवात अगदी सुरुवातीपासूनच झाली. इतर पक्षातले उमेदवार घेताना पक्षातल्या निष्ठावंतांची आणि या आयारामांची झालेला संघर्ष, पक्षाच्या नेत्यांनीच एकमेकांवर केलेले आरोप, हे सगळं चालू असतानाच ईबी फॉर्म देताना झालेली पळवापळवी, विशेषतः सत्तारूढ पक्षात आणि भारतीय जनता पक्षामध्ये हे सगळं वातावरण अतिशय चिंता वाटावी अशा पद्धतीचं झालंय. भारतीय जनता पक्षाकडे ओढा आहे लोकांचा, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. तो सत्तारूढ पक्ष आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. साहजिकच इच्छुकांचा ओढा तिथं असणं आणि एकदा भारतीय जनता पक्षाचा टिळा लागला की आपली फत्ते झाली असा विचार सामान्य लोकांनी केला असू शकतो. आणि त्यामुळे साधारणतः काही हजार लोकांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारासाठी इच्छा नोंदवली होती. 122 जागांसाठी ही निवडणूक असली तरी एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार असल्यामुळे काही जण किंवा मोठ्या संख्येने लोक नाराज होणार आणि मग पुढचं बरंचसं काही जे आपण अनुभवलं ते होणार ही अपेक्षा होतीच. परंतु ज्या पद्धतीनं लोक व्यक्त झाले, पैशांचे आरोप केले गेले, भाईभतीजेगिरीचे आरोप केले गेले, हाणामाऱ्या झाल्या, हे मात्र चिंता वाटावी असं निश्चितच आहे. सुरुवातीला महायुती होणार, महाविकास आघाडी होणार असं सगळेजण बोलले. प्रत्यक्षामध्ये सगळ्याच पक्षांना स्वबळाचा एवढा अहंकार झाला होता की आमचीच शक्ती जास्त आहे, त्यामुळे आम्हाला खूप जागा मिळाव्या, जास्त जागा मिळाव्या. आणि या सगळ्या गलबल्यात महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, ही फुटली. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढत आहे. त्यांनी सुरुवातीला 100+ नारा दिलेला असल्यामुळे ते युती करणार नाहीत असंच एकूण वातावरण होतं आणि झालंय तसंच. त्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ बरंच घातलं. शिवसेना शिंदेच्या बरोबर असेल, अजित पवारांबरोबर असेल, पण ती काही युती होणं नव्हतं आणि ती झाली नाही. पण मग त्या अखेरच्या 2-3 दिवसात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादींचा अजित पवार गट यांची चर्चा झाली, ते एकत्र आले. महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासूनच एकत्र लढण्याचं सगळ्या आणाभाका घेतल्या गेलेल्या आणि जणू काही असं वातावरण निर्माण केलं गेलं का आता महाविकास आघाडीला पर्यायच नाही. परंतु या महाविकास आघाडीचे कर्ते करवितेच दिनकर पाटील हे अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षात दाखल झाले. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे हे पण जाते झाले. माजी महापौर यतीन वाघ हे देखील गेले. त्यामुळे महाविकास आघाडीला फार मोठा झटका त्यात बसला. त्यामुळे त्याचा नंतर परिणाम असा झाला का त्यांना उमेदवार मिळवण्याची मारामार झाली. त्याच वेळेस मनसेला बरोबर घेतलं म्हणून काँग्रेसने आडेवेडे घायला सुरुवात केली. काँग्रेसचा एकूणच जीव नाशिकमध्ये इतका तोळामासा आहे की त्यांनी अशा पद्धतीच्या अटीशर्ती टाकणं हाच एक खरतर आश्चर्य होतं. परंतु अखेरीस प्रत्येकाला आपापली जागा कळते, त्यानुसार महाविकास आघाडी एकत्र आली. परंतु महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतरही निवडणुकीतली उमेदवारांची यादी बघितली तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केलेले दिसतात. तोच प्रकार शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीतही दिसतोय. त्यांच्यातही बऱ्याच ठिकाणी त्यांनी एकमेकांच्या विरोधात उभे केले आहे. भारतीय जनता पक्षाला मात्र बंडाळीचाच जास्त त्रास दिसतोय. एक आहे की 100+ नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला 122 उमेदवार उभे करता आलेले नाहीत. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. 4 ठिकाणी म्हणजे एका प्रभागात त्यांना एकही उमेदवार मिळाला नाही
आणि 2 ठिकाणी त्यांच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेले. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे 116 उमेदवार रिंगणात आहेत. अर्थात ते सर्वाधिक आहेत. त्यांच्या जवळपासही इतर कोणत्याही पक्षाला आघाडीला जाता आलेलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा उमेदवारांच्या बाबतीत तरी इथं पक्ष ठरला आहे. पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने देखील जवळपास 80 ते 90 उमेदवार उभे केलेले आहेत. शिंदे गटाचा एक भाग असा झाला की भारतीय जनता पक्षाने नाकारलेल्या अनेक ठिकाणी शिंदे गटाला आयते उमेदवार मिळाले. त्यामुळे त्यांचा सुद्धा आकडा जो 50-60 पर्यंत राहिला असता तो 80-90 पर्यंत गेला. कारण शिंदे गटाने युती करताना भाजपकडे फक्त 45 जागा मागितल्या होत्या, परंतु त्याही भारतीय जनता पक्षानं न दिल्यामुळे महायुती फिसकटली. आणि प्रत्यक्षात शिंदे गटानं 80-90 उमेदवार उभं करणं आणि भारतीय जनता पक्षातल्या नाराजांची त्यांना साथ मिळणं, त्यामुळे त्यांचाही आलेख जो दिसतो तो साधारणतः भारतीय जनता पक्षापाठोपाठ त्यांनी केलेले उमेदवार असं वातावरण दिसतं. त्यानंतर मात्र महाविकास आघाडी एक झाली असली तरी त्यांना अनेक ठिकाणी उमेदवार मिळू शकलेले नाहीत. आपल्याला पंचवटीचं उदाहरण देता येईल की पंचवटीमध्ये फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांचेच उमेदवार दिसत आहेत. फक्त एखाद दुसरा इतर पक्षाचा एखादा उमेदवार दिसतोय. असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहता येईल. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना उमेदवारच मिळालेले नाहीत. त्यामुळे एकूणच हा जो काही वातावरण आहे सध्याचं, त्यामुळे ती लढत जी दिसायला लागलेली आता ती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीची आघाडी आणि भारतीय जनता पक्ष अशीच लढत आता तरी कागदावर दिसते. नगर परिषदांमध्ये सुद्धा महायुतीनं हाच फंडा वापरला आणि ते घटक पक्षातच आपापसात लढले आणि निवडून आल्यानंतर मात्र महायुतीचा विजय असं त्यांनी संबोधलं. महापालिका निवडणुकीत किमान नाशिकमध्ये तरी सध्या असंच वातावरण दिसतं आहे. नाशिककर कुणाला साथ देतात, कुणाला दाद देतात, महाविकास आघाडीतले काही लोक येतात का, पुन्हा भारतीय जनता पक्षाचे बंडखोरही बऱ्यापैकी आहेत. तर ह्या सगळ्यांचा जो काही गलबला आहे त्यातून शेवटी काय बाहेर येतं हे आपल्याला 15 तारखेला कळेलच. परंतु तोपर्यंत तरी जी काही विचित्र पद्धतीनं नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची सुरुवात झाली ती तशीच चालू आहे. अर्ज भरायला, त्याच्यानंतर एबीपी फॉर्मचे भानगडी असतील, माघारीच्यामुळे वेळी झालेल्या गर्दी, आता प्रत्यक्ष प्रचारात काय काय गमती जमती घडतील आणि आणखी ही जी काही घसरण आहे ती कुठपर्यंत जाते हे आपल्याला बघण्याशिवाय पर्याय नाही. परंतु नाशिककरांनी मात्र अत्यंत विचारपूर्वक आणि मुद्द्यांवर आधारित उमेदवारांना मतदान करावं आणि नाशिकचा विकास हाच ध्यास घ्यावा असं मला वाटतं. नमस्कार.